उपवासाचे दिवस आता सुरू झालेले आहेत। बऱ्याच लोकांकडे फराळासाठी सवाष्णींना बोलवतात किंवा देवाचा नैवेद्य बनवतात की जो फराळाचा असतो। तर अशा वेळी गोडाचा पदार्थ म्हणून झटपट तुम्ही अशी फ्रेश नारळाची बर्फी बनवू शकता। अगदी छान होते, खुटखुटीत होते, अजिबात चिटकत नाही किंवा अजिबात चिकट होत नाही। तर इथे आपण पक्क नारळ घेतलाय, तुम्ही ते पाहू शकता। काळ्या पाठीचं आपण हे ओलं खोबरं घेतलेलं आहे, ते व्यवस्थित त्याची कवटी काढून टाकायची आणि जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हा मागचा जो काळा भाग आहे तो पिलरने काढून घेऊ शकता किंवा मी तसंच वापरणार आहे। बऱ्याचदा काय होतं त्याच्यात चवीत थोडासा फरक पडतो, तर मी मागचा भाग काढत नाही आणि अशा प्रकारे हे तुकडे करून घेतले आहेत। हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत, त्यामुळे छोटे छोटे तुकडे करायचे की जेणेकरून मिक्सरवर लोड येणार नाही। आता ओला नारळ जो आहे तो आपण फक्त मिक्सरला फिरवून घेतला तर तो व्यवस्थित बारीक होत नाही, कोरडा होतो। तर त्यासाठी काय करायचं की इथे मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे, ते आपण थोडं थोडं करून यामध्ये घालणार आहोत आणि व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे। तुम्ही ते पाहू शकता, दूध न घालता हे जो ओला नारळ आहे तो असा कोरडा होतो। तर हे व्यवस्थित बारीक होण्यासाठी अगदी घोटभर यामध्ये दूध घालायचं आहे। तसं आपण बर्फी करताना त्यामध्ये दूध घालणारच आहोत, तर यावेळी ते दूध घातलं तरीही चालेल। तुम्ही ते पाहू शकता, हे ओलं खोबरं जे आहे छान मिळून आलं आहे आणि बारीक झालं आहे। तर हे काढून घेऊयात। बाकीचं सगळं खोबरं मी मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। तर इथे आपलं खोबरं हे बारीक झालेलं आहे। आता कढई गरम करायला ठेवायची, यामध्ये 1 छोटा चमचा मी साजूक तूप घालणार आहे की जेणेकरून जे नारळाचा किस आहे तो कढईला खाली चिटकायला नको। हा किस पटकन कढईला चिटकतो, त्यामुळे थोडंसं तूप घ्यायचं आणि सतत हलवत आपल्याला ही बर्फी बनवायची आहे। थोडंसं जरी आपला चमचा बंद झाला लगेच हे खाली चिटकायला सुरुवात होते, त्यामुळे काय करायचं की सतत हलवत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। यामध्ये जो पाण्याचा अंश आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि हा जो किस आहे तो कोरडा करायचा आहे। तर राहिलेलं दूध मी यामध्ये घातलं आहे। दुधाने काय होतं की ही बर्फी थोडीशी सॉफ्ट होते आणि चवीलाही छान लागते। तर इथे आपण पाहत आहात की हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून सतत हलवत यामध्ये मी साखर घातली आहे। साधारण 1 ते 1.5 वाटी हा नारळाचा किस असेल, तर त्यासाठी मी अर्धी वाटी साखर घातली आहे। साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता, पण जास्तच जर कमी साखर घातली तर त्याच्या वड्या पडणार नाहीत, त्या कोरड्या होतील। त्यामुळे प्रमाणात यामध्ये साखर घालायची आहे। यामध्ये मला थोडीशी साखर कमी वाटते, तर आणखी 2 ते 3 मोठे चमचे मी यामध्ये साखर घातलेली आहे। आता ती साखर पूर्ण पाक झालेला आहे आणि नारळाचा किस आणि साखर हे एकजीव झालेला आहे। तुम्ही ते पाहू शकता, याचा कलर बदललेला आहे। आता हे आपल्याला कोरडं करून घ्यायचं आहे। जितकं कोरडं करून घ्याल तितकंच त्याच्या वड्या कोरड्या आणि खुटखुटीत होतील। इथे आपण चेक करूयात की हे जे मिश्रण आहे हे तयार झालेले आहे की नाही। तर इथे मी गार करायला ठेवलेलं आहे। हे मिश्रण हाताला चिटकलं की समजायचं की हे अजून कच्चा आहे किंवा यामध्ये पाण्याचा अंश आहे आणि पूर्ण कोरडं झाल्यानंतर ते हाताला चिटकत नाही। या नारळाची बर्फीची टेस्ट अजून वाढवण्यासाठी यामध्ये मी 2 चमचे दूध पावडर घालत आहे। यामध्ये आपण 1 वाटी दूध ऑलरेडी घातलेलं आहे। दूध पावडर जर तुमच्याकडे नसेल, नाही घातलं तरी चालेल, पण दूध पावडर घातल्याने याची चव जी आहे आणखी वाढते आणि ही जी नारळाची बर्फी आहे ती कोरडी व्हायला मदत होते। तुम्ही ते पाहू शकता, दूध पावडर घातल्यानंतर हे अगदी कोरडं झालेलं आहे। दूध पावडर घालण्या अगोदर जे आपण मिश्रण काढून ठेवलं तुम्ही ते पाहू शकता, ते हाताला चिटकतं, याचा अर्थ अजून बर्फी बनलेली नाहीये। दूध पावडर घातल्यानंतर हे बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे। अजून आपण याला परतून घेणार आहोत आणि नंतर चेक करूयात। तुम्ही ते पाहू शकता, हे जे मिश्रण आहे ते कढई सोडत आहे, याचा अर्थ हे बऱ्यापैकी झालेलं आहे। थोडंसं थंड करायला ठेवते आणि चेक केल्यानंतर आपल्याला हे एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। तुम्ही ते पाहू शकता, याची छान गोळी तयार होत आहे आणि हाताला अजिबात काही चिटकत नाहीये, याचा अर्थ हे तयार झालेलं आहे। अगदी 2 मिनिटांसाठी आपण याला पुन्हा परतून घेऊ। तुम्ही ते पाहू शकता या दोघांमधले फरक। आणि ज्या वेळेस ही बर्फी तयार होते त्यावेळेस हा जो मिश्रण आहे ते गोळा तयार होतो आणि त्याला परतायलाही थोडीशी ताकद लावावी लागते, एकदम घट्ट होतं। आता हे तयार झालेलं आहे। इथे ताटाला मी तुपाचा हात लावलेला आहे आणि हे मिश्रण यामध्ये घालायचं आहे। गरम आहे तोपर्यंतच हे आपल्याला थापून घ्यायचं आहे आणि आपल्याला ज्या आकाराच्या वड्या बनवायच्या आहेत त्या आकाराचं आपल्याला यावर खुणा करून घ्यायच्या आहेत। तुम्ही ते पाहू शकता, हे बऱ्यापैकी गरम आहे आणि थोडंसं हलवायला कसर पडले की लगेच खाली हे तळाला लागत आहे। तो वरचा भाग जो तळाला लागलेला आहे ते थोडंसं मी बाजूला काढून घेते।
मिश्रण कोरडं झालेलं आहे, त्यामुळे वाटीने जरी थापून घेतलं तर ते अजिबात वाटीला चिटकत नाहीये। तर अशा प्रकारे आपल्या नारळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत। तुम्ही ते पाहू शकता, सपाट बुडाची वाटी मी घेतली आहे आणि त्यांनी ह्या वड्याचे मिश्रण आहे ते लांबवत आहेत। हे मस्तपैकी कोरडं झालेलं आहे। आता यावर आपण पिस्त्याचे काप घालू शकतो, बदामाचे काप घालू शकतो, किंवा न काही घालताही या वड्या छान दिसतात। तुम्ही यामध्ये वेलदोड्याचे पावडरही घालू शकता, मी घातलेली नाहीये, पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की घाला, छान लागते। आता या वड्या आकारात आपण कापून घेतलेल्या आहेत। यावर मी थोडासा पिस्ता जो आहे तो क्रश करून घालत आहे की जेणेकरून ते दिसायला छान दिसेल। तर अशा प्रकारे आपले तयार झालेले आहेत नारळाच्या वड्या। आजची ही रेसिपी आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि या नवरात्रीत नक्की या प्रकारची नारळाची बर्फी बनवून देवाला नैवेद्य दाखवा। पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।